90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन रेडिओ शुगरचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो नमस्कार, मी आहे अर्चना आणि आज माझ्यासोबत आहेत माननीय ब्रिजेश तळवळकर. ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनर आहेत, एका पुस्तकाचे लेखक आहेत आणि गेली 12 वर्ष कॉर्पोरेटमध्ये ते काम करत आहेत. आपण त्यांच्या आयुष्याचा प्रवास तर जाणून घेणार आहोतच आणि ते नेमकं कुठल्या गोष्टीचं ट्रेनिंग देतात हेही आपण त्यांना विचारणार आहोत. तर ब्रिजेश सर, तुमचं रेडिओ शुगरमध्ये खूप खूप स्वागत. वाव, खूप एक्साइटिंग आहे आणि प्रथमतः थँक्यू व्हेरी मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि दिस इज बिग, दिस इज ह्यूज. मग ग्रॅटिट्यूड टू ऑल ऑफ यू ऑल आणि ज्यांच्यामुळे होत आहे. माय फ्रेंड सचिन, तुम्हाला RIT, द एंटायर कॅम्पस. आणि इट्स अ फिलिंग, एव्हरी ऑपॉर्च्युनिटी नॉक्स युअर डोअर फॉर अ रिझन आणि त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. त्यामुळे माझं महत्त्व नेहमी त्याला असतं. आणि येस, थँक्स फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. एक खूप छान मुद्दा आत्ता तुम्ही मांडलात की संधी येत असते आयुष्यामध्ये आणि ती संधी पकडणं आणि त्या दरवाज्यावर नॉक झाली आणि आपण तो दरवाजा उघडणं हे खूप महत्वाचं असतं. मग केव्हा अशी संधी आयुष्यात आली आणि आपण ट्रेनर म्हणूनच जन्माला आलोय असं तुम्हाला वाटतं? माय गॉड, हा खूप माझ्यासाठी खरंच खूप जवळचा प्रश्न आहे. एक यूथ म्हणून मी पहिल्याचं उत्तर देईन की माझ्याकडनं जी चूक झाली आणि त्या एका चुकीमुळे कसं आयुष्य माझ्या आसपास आणि माझ्या आईवडिलांचं लाईफ कसं चेंज झालं, इथून ती स्टोरी त्याची सुरुवात झाली. आणि मग ती संधी कशी आली. जसा एखादा यूथ एक कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा एखाद्या मेट्रो सिटीमध्ये त्याचं स्वप्न असतं की आपल्याला ते सगळं अनुभवायला मिळालं पाहिजे, जिथे एक्सपोजर आहे, चांगली सॅलरी आहे, एक लाईफस्टाईल आहे किंवा भौतिक ज्या इच्छा असतात, मग त्या वेगळ्या पेरिफेरीमध्ये तो खूप मोठा विषय आहे. तर त्याच मायावी मटेरियल वर्ल्डमध्ये मी माझी जर्नी सुरुवात केली आणि प्रॉबब्ली ती जर्नी करत असताना कुठेतरी मी वाहवलो गेलो. कारण इंडस्ट्रीमध्ये असताना मला असं वाटलं किंवा माझ्या अवतीभवतीच्या एन्व्हायरमेंटनी मला असं सांगितलं की एखाद्या पर्टिक्युलर वेमध्ये वागायला लागतं वेन यू आर इन मीडिया इंडस्ट्री किंवा ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री. आणि त्याचं मिनिंग क्रिएटिव्हली न घेता मी त्याचं मिनिंग दुसरं घेतलं आणि प्रॉब्ली त्या इंटॉक्सिकेशनचं मी असा आधार घेतला की त्याच्यामुळे माझी क्रिएटिव्हिटी आहे असा त्याची जी जोड झाली. तर मला हा मेसेज यूथला आज द्यायचा आहे की क्रिएटिव्हिटी ही मनुष्याला भगवंतानी दिलेली एक स्किल सेट आहे आणि त्याचं इंटॉक्सिकेशनशी काही घेणं देणं नाही आहे. सो माय फर्स्ट रिक्वेस्ट इज की ती क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये आहे आणि इट हॅज टू बी एक्झिबिटेड आउटसाईड. तर हा एक पहिला मुद्दा आहे. आणि ते करता करता कुठेतरी वेन आय लॉस्ट माय ट्रॅक आणि इतक्या मोठ्या पोझिशनवर असताना किंवा जीवनाच्या इतक्या मोठ्या ओहद्यावर एक डिरेक्टर आहे कंपनीचा आणि तिथे हा जो फेलियर मी एक्सपिरियन्स केला त्याच्यामुळे माझ्या आईवडिलांना खूप सहन करावं लागलं किंवा आय पुट दॅम इन टू अ व्हेरी निगेटिव्ह सिच्युएशन. माझ्या आसपास जी मुलं आहेत, जी कम्युनिटी आहे, जी नेहमी ब्रिजेश दादा किंवा एक अशा एखाद्या व्यक्तीला एक आयडॉल म्हणून बघत असतात आणि ते इतकी वर्ष तुम्ही कॅरी करता आणि सडनली यू ड्रॉप इट. कारण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जी लाईन आहे ती क्रॉस केलेली आहे आणि ती लाईन मी क्रॉस केली. सो ऑफकोर्स एव्हरी ॲक्शन हॅज इट्स इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आणि त्याप्रमाणे निसर्गाने डेफिनेटली मला मोठी पनिशमेंट दिली आणि ते सगळं हिसकावून घेतलं माझ्याकडनं. त्याच वेळेला जेव्हा माझे आईवडील त्या सगळ्या दुनियेतनं सेपरेट होऊन कदाचित गावाकडे आले आणि दे डिसाइडेड की आपण एक सिम्पल लाईफ जगूया. त्या पॉईंटला मी एक अशा लाईफमध्ये होतो की सकाळी एक फ्लाईटमधनं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या फ्लाईटमधनं लाईफ वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग. पण मला माहिती नव्हतं की बॅकएंडला काय चाललं आहे. सो टू कट इट शॉर्ट आणि टू कीप इट व्हेरी क्रिस्प, निसर्गाने मला गावात आणलं, मग ओढून आणलं आणि ते जे काही घडलं बॅकग्राऊंडमध्ये आणि खूप म्हणजे ते अजूनही त्या जर्नीमध्ये मी जे काही बघितलं, मला कसं त्या भगवंताच्या ते रिअलायझेशन मोडमध्ये जाणं, माझ्याबरोबर घडलेल्या काही गोष्टी, राजस्थानमध्ये बघितलेली एक मॅजिकल इव्हेंट, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या लाईफमध्ये. आणि मग मला कळलं की या नॉर्मल जगाच्या पलीकडे एक जग आहे. पण यूथला काय वाटतं की जोपर्यंत आपण ते विटनेस करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर विश्वास नसतो. मग कितीही चांगल्या गुरूंनी सांगितलं, कितीही आपल्या पेरेंट्सनी सांगितलं, किती आपल्या बहिणींनी सांगितलं, किती आपल्या आईनी सांगितलं, बायकोनी सांगितलं, तरी आपण ते बिलीव्ह नाही करत. वाय? बिकॉज वी हॅव नॉट विटनेस्ड इट. आणि मग माझी जी आतली किती विटनेस करण्याची, त्यात मॅम मला तुमच्याशी एक क्षण शेअर करावासा वाटतो जो यूथला कनेक्ट होईल. की असा एक क्षण होता जिथे डेथला मी विटनेस करू शकलो, जिथे तो सफेद रंग आला आणि असं वाटलं की हे जाणारच आहे आता.
त्या पॉईंटला जेव्हा माझ्या मनातनं अंतर्मनातनं देवाचं नाव आलं, त्या पॉईंटला ते थांबलं अचानक. अँड देन आय रिअलाइज दॅट इट्स अबाउट हायर एनर्जी. मग गावाकडे आल्यावर ती सुरुवात, जेव्हा मी आईवडिलांना बघितलं आपल्या गावातल्या घरात राहताना, जिथे लाईट नाही, पाणी नाही, सुखसुविधा नाही, काहीच नाही, आणि ते बघितल्यावर म्हटलं की इथे ते कसे राहतात, आणि नाव प्रॉब्ली गॉड हॅड चोजन मी की मी तिथे राहावं. आणि मग ती जर्नी सुरू झाली. अँड देन हाव तिथून डिप्रेशन, क्रॉनिक डिप्रेशन, म्हणजे जो मनुष्य डिरेक्टर होता तो आता कोणाशी बोलूच शकत नाही आहे, तो कोणाशी कम्युनिकेटच करत नाही आहे. एक सायंटिस्ट आल्या होत्या आणि त्या आमच्या प्रॉपर्टीवर ते जे कीटक असतात त्यांचं टेस्टिंग करत होत्या, टेस्टिंग टेस्टरमध्ये. आणि ते करत असताना मला हिंमत नव्हती की जाऊन माणसांशी बोलायची. आय कॅन स्टील रिमेंबर की मी एका रूममध्ये बंद होतो, कारण हाय फ्लाईंग लाईफ टू गाव, आणि म्हटलं आता कसं होणार आहे सगळं. मग तिथून ती जर्नी सुरुवात झाली आणि हळूहळू मग ते आफ्टर गेटिंग थ्रू रिगरस आशीर्वाद आईवडिलांचे, आणि देन आय टूक अप रिगरस स्पिरिच्युअल ट्रेनिंग. मग पुस्तक वाचन झालं, स्वतःला डिसिप्लिनमध्ये आणलं, सगळे इंटॉक्सिकेशन्स नष्ट वाया, म्हणजे एक दे जस्ट व्हॅनिश्ड ऑफ माय लाईफ. आणि मग तिथून ती जी ब्युटी जी आहे ट्रेनिंगची ती क्रिएट झाली. कुठेतरी पहिली अपॉर्च्युनिटी आली एका कॉलेजमध्ये ट्रेनिंग ऑफिसर म्हणून, आणि मग तिथून सुरुवात करत 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 अभ्यास झाला. सचिन माझा मित्र भेटला, अँड देन हाऊ ट्रेनिंग इव्हॉल्व्ड, आणि मग तिथून ती इंडस्ट्री सुरुवात झाली. सो तशी एक स्टोरी आहे. सो ओके. आणि मला वाटतं ही स्टोरी निश्चितच मोटिवेशनल आहे. कारण विचारणार नाही मी, पण कसं असतं, यशाच्या शिखरावर माणूस असतो आणि इथून खाली आल्यानंतर पुन्हा नवीन सुरुवात करणं खूप अवघड गोष्ट असते. तुम्ही मगाशी जे म्हणालात की नैराश्यातून बाहेर पडणं, जे खूप जणांना जमत नाही. आणि तो एक इन्सिडेंट शेअर केलात तुम्ही माझ्याबरोबर की तिथंपर्यंत मी जाऊन परत आलेलो आहे. एक्झॅक्टली. ते कदाचित तुमचं परत येणं हे ट्रेनर होण्यासाठीच असावं आणि त्याची सुरुवात त्या क्षणातून घडलेली असावी असं मला वाटतं. गावाचा उल्लेख केलात मघाशी, कुठलं गाव आहे आणि कुठं राहत होतात? कोणीतरी माझ्याच मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की एखादा असा दिवस येईल जेव्हा त्या गावाचं नाव तुझ्यामुळे ओळखलं जाईल किंवा एक वेगळी आयडेंटिटी येईल, आणि मला तशी फिलिंग येते. सो माडखोल हे त्या गावाचं नाव आहे आणि खूप माड आहे तिथे, आणि प्रॉब्ली एक गाव ज्याने मला खूप वेगळ्या गोष्टी दाखवल्यात. खूप कठीण, म्हणजे कदाचित माझ्या जीवनाची सगळी स्पिरिच्युअल रिअलायझेशन जी आहे ती त्या जागेने मला दिली. आणि त्या जागेला एक हिस्ट्री आहे 100 वर्षाची, तिथे स्पिरिच्युअल एक्झिस्टन्सची, जी सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याच्यातनं एक्झिस्ट करून आज खूप काही शिकवण मिळते आणि त्याच्यामधनं ती जर्नी उलगडत चालली आहे. तर त्याला काहीतरी कोरिलेशन नक्कीच आहे. पण मी अजूनही छोटा आहे किंवा माझी अजूनही तितकी विजडम किंवा लर्निंग ती त्या स्टेजला पोचली नाही आहे, आणि मी अजूनही ते शिकतोय. सो आय होप हे गाव अजून शिकवेल. सुंदर गाव आहे आणि खूप छान यूथ आहेत. तिथेच मी फाउंडेशनतर्फे त्या यूथना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतो आहे सेल्फ डेव्हलपमेंट या कॅटेगरीमध्ये. खूप टॅलेंट आहे, खूप इच्छा आहे, फक्त त्यांना डिरेक्शनची गरज आहे. आय लुक अहेड की मला भगवंत असं ऑपॉर्च्युनिटी देतील आणि आय बी एबल टू डू समथिंग डिफरंट फॉर देम. तर ट्रेनिंगच्या माध्यमातून युवा पिढीशी कनेक्ट होता तुम्ही, बऱ्याच युवकांना मार्गदर्शन करता की त्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे. तुम्हाला आलेले अनुभव आहेत आणि त्या अनुभवांना पाहता तुम्हाला असं वाटतं की समवन शॅल बी देअर टू हेल्प देम. ॲब्सोल्युटली. त्यामुळं कदाचित ट्रेनर म्हणून आपण काम करावं, आपल्या आयुष्यात आपण उभे राहिलो पण ही लोक उभी राहू शकतीलच असंही नाही, त्यांना आपण मदत करावी ही भावना कदाचित तुमच्या मनामध्ये आहे. आणि किती वर्ष आपण या सगळ्या गोष्टी करत आहात आणि किती युवकांपर्यंत पोहोचलेला आहात? वाव, इट्स बीन रिअली इंटरेस्टिंग. मला वाटतं ओपेक्स फॅमिली आहेत, इतकी ऑर्गनायझेशन्स आहेत, नंबरमध्ये क्वांटिफाय नाही करता येईल, पण एक 5,000 to 10,000च्या ब्रॅकेटमध्ये स्टुडंट्सना इम्पॅक्ट केलं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून. एक गोष्ट ॲज अ ट्रेनर, जेव्हा मी माझ्या सपोर्टिंग कंपनीज, चॅनल पार्टनर्स जे मला सपोर्ट करतात फॉर ट्रेनिंग, जेव्हा त्यांच्याशी बोलतो त्यावेळी माझं एक असतं की ट्रेनिंग एक असं फील्ड आहे जिथे एक स्किल सेट असते, त्याला काही थिअरी असते आणि त्या थिअरीला एक ॲक्टिव्हिटी असते आणि मग त्याचा आउटकम असतो, पण तो सिस्टम ओरिएंटेड आहे. पण बियॉन्ड ट्रेनिंग देर इज समथिंग कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मेशन, जिथे तो इंडिव्हिज्युअल किंवा त्या पर्सनचं लाईफ चेंज होऊन जातं कम्प्लिटली. त्यांना एक असं जग दिसतं जिथे त्यांना स्वतःला वाटतं की आय कॅन गो बियॉन्ड माय ओन स्ट्रेंथ, आय कॅन गो बियॉन्ड माय ओन
काय म्हणतात त्याला पेरिफरी आणि मी काहीतरी वेगळं करू शकतो. आणि हे भरपूर ठिकाणी घडवता आलं आणि मी निमित्त आहे, समबडी एल्स इज जस्ट मेकिंग मी वर्क, त्याचं मला सॅटिस्फॅक्शन जास्त वाटतं. कारण बहुतेक असे प्रोफेसर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, मी ह्या नॅशनल प्लॅटफॉर्मवर सांगू शकत नाही कारण त्याच्यामध्ये आमची एक अग्रीमेंट असते, पण बॅकग्राऊंडला खूप भयानक गोष्टी घडत असतात. एखादी जस्ट जनरिक लेवलला सांगायचं झालं की एखादी मुलगी येऊन जर मला सांगत असेल की माझाच काका किंवा माझेच जवळचे कोणतरी मला फिजिकली अब्यूज करतात, तर अशा वेळेला लगेच उत्तर देता येत नाही. मी कसं उत्तर देऊ, कारण माझ्याकडे त्याचं उत्तर नसतं. मग कदाचित मला वेळ घ्यावा लागतो. मग मी त्यांना सांगतो की थोडंसं थांब, मला विचार करून दे, आणि मग प्रॉब्लेम मी येऊन ह्याच्यावर विचार करून तुला उत्तर देतो. तर असे प्रसंग जेव्हा आपण ऐकतो त्यावेळी खूप असे यूथ आहेत ज्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये खूप भयानक गोष्टी चालल्या आहेत आणि त्या गोष्टी कधी बाहेर येतच नाहीत, कधी ते कोणाला सांगतच नाहीत. ते फक्त निवडक अशा लोकांना, कारण कसं आहे की आज या इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षक जरी असले तरी ऑपॉर्च्युनिस्ट खूप आहेत. तिथे मात्र स्टुडंट्सनी हे केलं पाहिजे. कारण काय होतं मग ग्रुपिझम, बायस, माझी कम्युनिटी, माझा ग्रुप, हे सगळं नाही क्रिएट झालं पाहिजे. एक प्रशिक्षक असा असला पाहिजे ज्यांनी त्यांना सेल्फलेस लव्ह दिलं पाहिजे पण जवळ नाही घेतलं पाहिजे, त्यांना लांब ढकललं पाहिजे. ही जी एक क्वालिटी आहे ती मला अशी वाटते की प्रत्येक ट्रेनरमध्ये आली पाहिजे. त्यांना जवळ न घेता त्यांना ढकललं पाहिजे. पण ढकलणं म्हणजे ऑफकोर्स नॉट लिटरली, बट हां, म्हणजे इट्स वेअर तुम्ही त्यांना शिकवता, त्यांना ते अफेक्शन देता, पण त्यांना ती अटॅचमेंट फील करू देत नाही. यू ड्राईव्ह देम अवे बेसिकली. तर मला असं वाटतं की हे जे डिफरन्स आहेत, काही स्टुडंट्सना आपल्या स्वतःच्या बॉडी स्ट्रक्चरबद्दल किंवा त्यांच्या स्वतःच्या एक्झिस्टन्सबद्दलच कॉन्फिडन्स नसतो. आरशात बघितल्यावर त्यांना वाटतं की आय डोंट लाईक माय सेल्फ. मग अशा वेळेला मला त्यांना सांगायचं, अरे ते नको बघू, पण तुझ्या आतमध्ये जो सुंदर व्यक्ती आहे किंवा जो सोल आहे, त्या रिअलायझेशनमधनं जेव्हा ते येतात आणि वेन दे स्टेप अप, तर असे खूप अनेक एक्झाम्पल्स आहेत. एक प्रोफेसर आहे जी कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म लाईफ जगते. खूप स्टुडंट्स आहेत जे खूप आपल्या लाईफमध्ये एका विजन आणि गोलच्या दिशेने चाललेले आहेत. आणि जेव्हा माझ्या चॅनल पार्टनर्सना, ओपेक्स आहे, माझे फ्रेंड्स आहेत, सचिन आहेत, माझे आई वडील आहेत, किंवा त्यांना जेव्हा फीडबॅक येतो बाहेरून की ट्रेनिंगपेक्षा तू कदाचित, मी स्वतःच सांगतो मी एक चांगला ट्रेनर नाही आहे कारण मला त्याच्यासाठी खूप अजून अभ्यास केला पाहिजे, पण इफ यू आस्क मी की एम आय एबल टू टच देअर लाईफ्स, तर मला असं वाटतं तिथे मी करू शकतो बिकॉज मी ते मिस्टेक्स केल्या आहेत, मी ते भोगलं आहे. सो आय डोंट वॉन्ट देम टू गो थ्रू इट. मग तिथे तो इम्पॅक्ट मला क्रिएट करता येतो अँड आय वॉन्ट टू कीप डुईंग दॅट. मला त्या स्पेशलाइज्ड सेक्टरमध्येच काम करायचं आहे. तुमच्याकडून हे सगळं ऐकत असताना खूप छान वाटतंय सर, आणि मला वाटतं योग्य माणूस या युवकांच्या आयुष्यात आलेला आहे असं आपण म्हणूया. श्रोते हो, रेडिओ शुगर आपण ऐकत आहात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनर श्री ब्रिजेश तळवळकर आज माझ्यासोबत आहेत. मी आहे अर्चना. मला एक क्युरिओसिटी म्हणून, तुमचा आवडता ट्रेनर कोण आहे? माझा आवडता ट्रेनर इज माय बाबा. कारण ज्या व्यक्तीशी मी 10 वर्ष बोललो नाही, बरं, आणि 10 वर्ष त्या इंडिव्हिज्युअलला मी समजलोच नाही की ते कोण आहेत, आणि जेव्हा गावाला आल्यावर मी खरं समजलो की ते कोण आहेत, तर माझं प्रशिक्षणातल्या ज्या क्वालिटीज आहेत ते बाबांकडनं आल्या आहेत. बिकॉज ज्या कॉन्सेप्ट्स त्यांच्याकडे आहेत, मी फक्त त्यांचं बाह्य स्वरूप बघितलं, त्यांचं ॲग्रेशन बघितलं, त्यांच्या हॅबिट्स बघितल्या, पण त्यांच्या क्वालिटीज कधी बघितल्याच नाही, त्यांचे स्क्रिप्चर्स कधी बघितल्याच नाही, इतकं लिहिलं आहे त्यांनी ते कधी बघितलंच नाही. आणि जेव्हा मी ते बघितलं, आणि जेव्हा आमच्यामध्ये एक, मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा त्यांचं चेस्ट दुखत होती आणि मी नवीन रेकी शिकलो होतो, आणि मी म्हटलं की बाबांना एक रेकी देऊन बघूया. आणि त्यावेळेला मी त्यांना रेकी द्यायला गेलो, त्यावेळी माझ्या हातातनं ते वाफा येत होत्या, म्हणजे किती त्यांना पेन होत होतं. आय थिंक आय शुड बी अराउंड 28-30च्या एज ग्रुपमध्ये असेल. टुडे दॅट आय एम 38. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मी त्यांच्या डोळ्यात बघितलं, फर्स्ट टाईम. आणि ते बघत असताना मला काही रिअलायझेशन्स जे आले ना, तेव्हा त्या माणसाची डेप्थ कळली किंवा त्यांचे थॉट्स त्यांनी शेअर केलं. त्यांनी मला नेहमी सांगितलं की 2 सर्कल आहेत, प्रत्येक माणसाच्या जीवनात 2 सर्कल आहेत, इनर सर्कल आणि आउटर सर्कल. आणि हा कॉन्सेप्ट मी अजूनही माझ्या माइंडमध्ये फ्रेश राहतो की त्यांनी मला सांगितलं की काळजी करावी लागेल तुला या दोन्ही सर्कल्सची. कारण इनर सर्कलला तुझ्या गोष्टींबद्दल माहिती आहे, कदाचित ते तुला काय म्हणतात त्याला, दॅट कॅन बिकम द वेपन. आणि आउटर सर्कल जो आहे तिथे यू शुड बी केअरफुल. ह्या कॉन्सेप्टला त्यांनी जेव्हा समजवलं, तिथून सुरुवात झाली. आणि माझे फेवरेट ट्रेनर ते आहेत बिकॉज ही इज
म्युझिकची देणगी त्यांची आहे, त्यांच्यामुळे मी सिंगिंग चालू केलं. बरं. ही वॉज अ ग्रेट सिंगर. 2016मध्ये ते एक्सपायर झाले. अमेझिंग सिंगर. किशोर कुमारची गाणी खूप छान म्हणायचे आणि तिथून मला म्युझिक मिळालं. वयाच्या 4थीत असताना त्यांनी बाईकचं स्टेअरिंग माझ्या हातात दिलं, ते पण घाटात, की चालव म्हणून. यामाहा RX-Z असायची आणि ती भाड्याला मिळायची त्यावेळेला, ₹2 किलोमीटर वगैरे अशी. दिस शुड बी बॅक इन 2000 असं वगैरे. आणि तिथून मग ती सुरुवात झाली खूप खूप यंग असताना, 98च्या पण पूर्वी. सो ही हॅज इम्बाईब मला सायकलिंग शिकवणं. सो ही हॅज गिवन मी अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. म्हणजे कदाचित मी थोडासा आईच्या दिशेने जास्त मोल्डेड होतो. सो आय हॅड दोज इनहेरंट मॉम लाईक क्वालिटीज. थोडंसं सॉफ्टवेअर बिहेवियर होतं आणि वॉन्टेड. मग ते दोन्ही कॉम्बिनेशन्समध्ये प्रॉब्ली थोडंसं वर्क झालं. सो येस, ही इज माय फेवरेट ट्रेनर. तर बाबांकडून बऱ्याच क्वालिटीज तुम्ही घेतल्या आणि ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्या आठवणी आम्हाला सांगत आहात, स्टील यू आर कनेक्टेड विथ हिम. आणि सिंगिंगचा उल्लेख केलात, ट्रेनर आहात, गाणी म्हणता, म्युझिशियन आहात, त्याच्याबरोबरीनं पुस्तक लिहिलंय तुम्ही. म्हणजे एवढा सगळा वेळ आणि हे सगळं करावं, ह्याची एनर्जी कुठून मिळते तुम्हाला? मला वाटतं स्पिरिच्युअलिटीमुळे मिळते, जिथे दिस इज डेफिनेटली रिलेटेड टू प्रॅक्टिसेस. त्याच्यामध्ये चॅन्टिंग आहे. किंवा मी यूथला एक सांगायचा प्रयत्न करतो की फॅशन किंवा ट्रेंड्स किंवा करंट ह्याच्या पलीकडे जी स्पिरिच्युअलिटी आहे ती खूप सुंदर आहे. आणि स्पिरिच्युअलिटी कधीच एक्सपेक्ट करत नाही की तुम्ही सगळं सोडून, जग सोडून कुठेतरी जायचं आहे. स्पिरिच्युअलिटी इज टू रिमेन इन अ प्रोसेस अँड येट डू थिंग्स. पण त्या प्रोसेसला मग ते घाबरतात, बिकॉज ते ब्रेक फ्री जो ॲटिट्यूड आहे, इथे काय आहे, यू रेग्युलेट युअर सेल्फ आणि डू ऑल ऑफ दोज थिंग्स. स्पिरिच्युअलिटी काय सांगते, चांगलं जेवण जेवा, चांगलं एक्सरसाइज करा, चांगल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये राहा, चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगलं स्क्रिप्चर्स वाचा. सो स्पिरिच्युअलिटी इज ऑल अबाउट बीइंग असोसिएटेड ग्रेट थिंग्स. तर मला वाटतं जेव्हा मी स्पिरिच्युअली इन्क्लाइंड असतो, स्वतःशी कनेक्टेड असतो, त्यावेळी माझी प्रोडक्टिव्हिटी खूप हायर असते. आज ह्या ट्रेनिंग प्रोग्रामला येण्यासाठी मी 3:30ला उठून 3:30ला उठणं असं काय माझ्या हॅबिटमध्ये नाही आहे. आय एम नॉट इन दॅट क्लब, 3 AM क्लब. पण मोस्टली कधी माझ्या मित्रांचा, सचिनचा पण फोन आला, आय एम प्रॉब्ली 8 इज माय फेवरेट टाईम. पण जेव्हा मी उठतो आणि त्या पेरिफरीमध्ये उठून आज जेव्हा मी माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली, आज माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मल्टीफोल्ड चेंजेस आहेत. कारण ती मॅजिक त्यांच्या हृदयात जो बसलाय तो ऑटोमॅटिकच क्रिएट करतोय ना. सो हे जे गुह्य आहे ना, जेव्हा लोकांना कळेल की दिस इज ऑटो प्रोसेस, की जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअलिटीला फोकस देता तेव्हा ते सगळीकडे ॲम्प्लिफाय होऊन त्याचंच रिफ्लेक्शन क्रिएट होतं आणि मग त्याला एक ट्रेनिंगला किंवा फॅसिलिटेशनला एक स्वरूप येतं. विदाऊट स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस जेव्हा ट्रेनिंग होतं तेव्हा ते एकदम असं मुंडेन होतं. कोणाचा रिप्लाय नसतो, कोणाचा मूड नसतो, चेहऱ्यावर भाव नसतात. आणि वेन यू आर इन स्पिरिच्युअल प्रॅक्टिस त्यांचे प्रश्न चांगले येतात. असं काही एखादी गोष्ट घडून जाते की त्याच्यातनं 4 लोकांना शिकायला मिळतं. दिस 100% हॅपन्स बिकॉज ऑफ स्पिरिच्युअलिटी. आणि राधा आणि कृष्ण म्हटलं तर येस, दे आर तो स्तंभ आहे तो एक प्रॅक्टिसचा. सो आय होप की मी कनेक्टेड राहीन आणि अजून मला करायचं आहे, शिकायचं आहे त्याच्यात. आता स्पिरिच्युअलिटीचा उल्लेख केलात, पुन्हा क्युरियोसिटी आहे, नेमकं काय करता? महामंत्राचा जप असतो आणि त्याच्यामध्ये एक रिसायटेशन कंटिन्युअसली चालू ठेवण्याचा प्रयत्न असतो, त्याचा नंबर्स वाढून, आणि रीडिंग असतं. आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सेवा. सेवा एक अशी गोष्ट आहे, ती छोटी जरी असली, मंदिराच्या लाद्या पुसणं किंवा मंदिराच्या झाडू मारणं, ती जी एक सेवेची जो भाव असतो ना, तो आपल्या लाईफला चेंज करत असतो. मग स्टुडंट्सना मला असं वाटतं की गुरुकुल पद्धत अजून आपल्या कंट्रीमध्ये आलेली नाही आहे. एक अशी कुठची पद्धत नाही आहे जिथे एक 6 महिन्यासाठी किंवा प्रत्येक महिन्यात एक अशी ॲक्टिव्हिटी स्टुडंट्सना दिली जाईल जी त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढेल. आज इंटरनॅशनल ट्रेनर्स आहेत ना, ते लाख रुपये फीस घेतात, पण त्यांच्याकडनं बाथरूम्स क्लीन करून घेतात. पण हे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात का नाही करत? वाय डू हॅव टू गो फॉर अ ट्रेनिंग प्रोग्राम? जर तुम्ही तुमच्या नॉर्मल रुटीनमध्ये केलं तर क्वालिटीज अशाच इम्बाईब होतील ना. सो प्रॉब्ली वॉट आय मीन टू से हिअर इज की सेवाभाव जर आला तर दॅट इज द बिगेस्ट गिवर. मग ते कुठच्याही फॉर्मॅटमध्ये असू शकतं. अँड आय फील एव्हरी ह्युमन शुड एंगेज इन सम ऑर अदर फॉर्म ऑफ सेवा. इट क्रिएट्स अ डिफरन्स. ओके, खूप छान मुद्दा मांडलात तुम्ही. आणि आता आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे जात आहोत. तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देत असता तेव्हा कोणती गोष्ट जी आजच्या युवकांमध्ये खटकते आणि त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, ट्रेनर म्हणून त्यांना काय संदेश तुम्हाला द्यायचा आहे?
इकडं हा खूप क्रिटिकल क्वेश्चन आहे, जसं मी खूप सांभाळून उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. पहिली गोष्ट, एखादा स्टुडंट, मग एक मुलगा किंवा मुलगी, त्यांनी इंडिपेंडंट ऑफ पेरेंट्स, इंडिपेंडंट ऑफ सोसायटी, इंडिपेंडंट ऑफ प्रेशर, इंडिपेंडंट ऑफ एनी नॉर्म्स, प्रत्येक स्टुडंटला त्याच्या क्रुशल पॉईंट्सला, आता क्रुशल पॉईंट्स कुठचे आहेत, 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, या क्रुशल पॉईंट्सना त्यांनी स्वतःचं डिसिजन घेतलं पाहिजे, इन्फॉर्म्ड डिसिजन घेतलं पाहिजे की मला काय करायचं आहे लाईफमध्ये. कारण होतं काय की मोस्ट ऑफ द टाईम मग या स्टुडंट्सना जर सोसायटीनी इन्फ्लुएन्स केलं तर मग तो मटेरियल एक्झिस्टन्स आहे, अरे IT फील्डमध्ये खूप एक्सपोजर आहे, चलो करते, मग ते करतात सक्सेसफुली, बट डीप इनहेरिटन्समध्ये ते नाही आहे ना. मग मला हा एक मुद्दा वाटतो की एव्हरी स्टुडंट शुड बी क्लिअर, म्हणजे जसं आपण गीतेवर हात ठेवतो ना, हे असं की मी जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा, मग ते तसं त्यांचं असलं की दिस इज माय चॉईस. हा एक मुद्दा मला वाटतो की स्टुडंट्सना क्लिअर असला पाहिजे, आणि मग त्याच्या आड त्यांनी कोणालाच कुठेच इन्फ्लुएन्स नाही झाला पाहिजे असं मला वाटतं. दिस इज वन थिंग. आणि सेकंड इज मुलांनी, एस्पेशली मुलांनी आपला टोन सांभाळला पाहिजे. टोन म्हणजे टोन ऑफ लाईफ, की एक मॅचो जी पर्सनॅलिटी एक मुलाला असोशिएट होते, जी मुलाला कधीच त्याची मायाळू साईड बाहेर आणायला देत नाही, तो एक आपल्या सोसायटीमधला जो ब्लॉक आहे ना, तो मला असं वाटतं की मुलांनी काढावा. दे शुड एक्सप्लोर देअर सॉफ्टर साईड, आणि त्या सॉफ्टर साईडमध्ये खूप छान गोष्टी असतात. हे मुलांसाठी आहे. आणि मुलींसाठी मला एक असं सांगायचं आहे की एक समाजाने क्रिएट केलेला जो एम्पॉवरमेंट आहे त्याला मिसअंडरस्टँड नाही केलं पाहिजे. सी, ह्याला एक डीप थॉट आहे, खूप डीप थॉट आहे. त्यांनी खूप काही करावं, त्यांनी खूप ग्रो करावं, पण एक गोष्ट त्यांनी आपल्या डिक्शनरीमधनं काढायची, कम्प्लिटली एलिमिनेट करायची, की आम्ही मुलांपेक्षा बेटर करू शकतो. हा काय मुद्दा आहे? म्हणजे आय डोंट अग्री टू इट. तुमचा बेंचमार्क मुलगा कसा असू शकतो? नाही, तुमचा बेंचमार्क तुम्ही स्वतः आहात ना. हाऊ कॅन दिस स्टेटमेंट बिकम युअर प्रायमरी स्टेटमेंट की वी कॅन डू बेटर दॅन बॉईज? ना, यू कॅन डू बेटर दॅन एनीबडी एल्स ऑर युअर सेल्फ. हा एक मुद्दा मला दिसतो की त्यांच्या युनिक पॅरामीटर्सनी मुलींनी ग्रो व्हावं, त्यांच्यात ती क्षमता आहे. आणि तो इक्वल प्लॅटफॉर्म तेव्हा येईल जेव्हा मुलगी, आपल्या सोसायटीमध्ये दोनच गोष्टी आहेत, अ गर्ल आयडेंटिफाईज विथ ग्रेस, ती एलिगन्स आणि ग्रेसला रिप्रेझेंट करते, आणि अ बॉय कनेक्ट्स विथ जेंटल बिहेवियर. या दोन्ही क्वालिटीज आता जर वेवर होतात तर कलियुगाचं हेच प्रमाण आहे. दॅट इज वाय देर इज अ लॉट ऑफ टर्मॉईल इन द सोसायटी. तर हा रोल आपल्या सोसायटीमध्ये बॅलन्स तेव्हा येईल जेव्हा अ बॉय बिकम्स जेंटल अँड अ लेडी गेट्स मोर ग्रेसफुल. ह्या दोन गोष्टी झाल्या की एक छान बॅलन्स येईल, आणि मग त्या करिअरमध्ये आणि त्या वेगवेगळ्या ह्याच्यामधनं कॉम्पिटिशन हे निघून जाईल, फक्त कोलॅबरेशन राहील, फक्त चांगला एक्झिस्टन्स राहील. सो द वर्ल्ड हॅज टू चेंज नाव. नाहीतर कलियुगाची सुरुवात आहेच. मोठे मोठे देश नाही सांभाळू शकत आहेत, दे आर लुझिंग देअर पेशन्स, आणि ते मुलांना, बायकांना मारायला कमी पाडत नाही आहेत. सो इमॅजिन वे द वर्ल्ड इज गोईंग. इम्पेशन्सचा थरार आहे सगळीकडे. द वे वी राईड आवर बाईक्स रोडवर, द वे वी कंडक्ट इन सोसायटी, ह्या सगळ्या माझ्यासाठी फर्स्ट इट स्टार्ट्स विथ मी. मी जर कुठे चुकतोय तर फर्स्ट हॅव टू करेक्ट माय सेल्फ, आणि मग त्यांनी करावं. सो वी ऑल शुड कलेक्टिव्हली चेंज इन द सोसायटी, आणि वी शुड प्रे फॉर इच अदर सक्सेस. म्हणजे एक दुःखी आहे आणि एक सक्सेसफुल आहे असं करण्यापेक्षा वाय नॉट एव्हरीबडी बिंग सक्सेसफुल. मग त्याचं पर्सेंटेज ऑफ सक्सेस वेगळं असू शकतं. इज वॉट आय फील स्ट्रॉंगली. सो खूप छान मुद्दे मांडलेत, आणि मला वाटतं आज हा इंटरव्ह्यू जे जे ऐकत आहेत त्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव होती ऐकताना की का तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे मान्यताप्राप्त ट्रेनर आहात. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टींवर तुम्ही चर्चा केलेली आहे की ज्या आत्ता गरजेच्या आहेत, आणि ज्याला खरंच यशस्वी व्हायचं आहे त्यानं या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने पाळल्या पाहिजेत. तर ब्रिजेश सर, तुम्ही इथं आलात रेडिओ शुगरमध्ये आणि खूप छान गप्पा मारल्यात माझ्याशी. मला स्वतःलाही हे सगळं जाणून घेताना छान वाटत होतं. त्यामुळे निश्चितच रेडिओ शुगरच्या श्रोत्यांनाही आजच्या या आपल्या गप्पा आवडल्या असणार आहेत. पुन्हा ज्या ज्यावेळी तुम्ही RIT मध्ये याल त्यावेळी जरूर रेडिओ शुगरला भेट द्या. आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायला निश्चित आवडेल. आणि एक कॉम्प्लिमेंट असं की अर्चना मॅम, तुमचा आवाज खूप स्वीट आहे.
खूप स्वीट आहे. आणि जर रेडिओवर आहे तर गाणं म्हणण्याची संधी मला सोडायची नाही. हो, माझं पुढचं माझी फरमाईश तीच होती खरं तर. कारण मी गाणं म्हणण्यासाठी मी इतका निर्लज्ज आहे की मी कुठच्याही प्लॅटफॉर्मवरही अनाऊन्स करतो. सो नाही, माझी फरमाईश शेवटची तीच होती की आता ब्रिजेश तळवळकर सर रेडिओ शुगरसाठी छानसं एक गाणं म्हणून दाखवतात. मग त्यासाठी तुम्हाला एक कंडिशन आहे. हां, बोला. कारण काहीतरी ट्विस्ट असली पाहिजे. तुम्हाला मला एक छान सिच्युएशन दिली पाहिजे आणि त्याचं सरप्राईज एलिमेंट मग मी इथे प्रेझेंट करीन आणि दिस विल बी एक्सक्लुझिव्हली फॉर दी रेडिओ आणि ते युनिक आहे ते फक्त तुमच्या. सो एक छान अशी सिच्युएशन जी रिलेट होऊ शकते, जी एक्सपॅन्ड होऊ शकते आणि त्याला काहीतरी एक स्वरूप आहे असं तुम्ही काहीतरी शेअर करा. सिच्युएशन सांगते माझी आत्ता डोक्यात आली आहे आणि त्या सिच्युएशनचं गाणं तुम्ही तयार करावं किंवा जे आहे तयार ते गावं. तर सिच्युएशन अशीच आहे जे मगाच्यापासून गप्पा मारत आहोत की असा एक मुलगा आहे की जो खूप निराश झालेला आहे आणि आता मला हे काहीच जमणार नाही आयुष्य जगायला अशी प्रतिज्ञा करून रेल्वे ट्रॅकवर येऊन थांबलेला आहे आणि My त्याच्या God. खिशातला फोन वाजतोय My God. आणि त्याला असं वाटतं की अरे मरायला आलोय आणि फोन कशाला वाजायला लागलाय. पण तरी सुद्धा तो म्हणतो अरे मरण्यापूर्वी कोण फोन करतंय बघू आपण. तो फोन उचलतो, तो फोन घेतो आणि त्याला त्याचे बाबा सांगतात अरे ज्या गोष्टीची चिंता होती आपल्याला माझी एक पॉलिसी मॅच्युअर झालीये आणि आपल्याला 10 लाख मिळणार आहेत. त्यामुळे आपल्याला जे ठरवायचं आहे, जे करायचं आहे ते आपण करू शकतो. तो जर फोन त्यानं उचलला नसता तर कदाचित पुढच्या 1 मिनिटात तो देवाघरी गेला असता. पण त्या फोनची एक रिंग त्याच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आली. चला गाणं म्हणा आता. मस्त. आणि मी हिंदीमध्ये सादर करेन नक्की, बिकॉज दॅट्स नक्की. वेन खूप डीप आहे ही सिच्युएशन आणि लेट मी सी व्हॉट आय कॅन डू. बार बार ये मौका मिलेगा क्या, तुझे ये सोचना है अभी, रास्ते होंगे हजारों यहाँ पर तू होगा क्या यहीं. आज फिर से ये मौका मिला है तुझे, ये तो नसीबों का खेल है. जा जी ले जरा फिर से यहाँ ये हसी जिंदगी तेरे वास्ते, तेरे वास्ते हो, तेरे वास्ते. वा वा, खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे मी जेवढी सिच्युएशन सांगितली ना त्याच्यापेक्षा गाणं खूप खास होतं. थँक्यू थँक्यू. आणि ब्रिजेश तळवळकर सर आपल्याबरोबर होते आणि मी खरं सांगू का माझ्या आयुष्यात सुद्धा ना असाच एक छान आशेचा किरण तुम्ही पेरलायत की मी आता आय एम गोइंग टू फोकस ऑन माय लाईफ ऑल्सो. Wow. त्यामुळे असाच आशेचा किरण, असाच प्रकाश तुमच्या या मुलाखतीनं आपल्या युवकांच्या आणि स्टुडंट्सच्या मनामध्ये निर्माण व्हावा अशी अपेक्षा करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप सक्सेस तुम्हाला आणि सर्वांना. लेट एव्हरीबडी राईज आणि काहीतरी चांगलं घडून द्या सगळ्यांच्या लाईफमध्ये. थँक्यू. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑन दिस रेडिओ शो. थँक्यू. श्रोते हो, आयुष्यामध्ये नैराश्याचे प्रसंग येत असतात, दुःखद घटना घडत असतात, पण त्यावर मात करून जगण्याचा नवा फंडा निर्माण करणारी लोक खूप कमी असतात. पण आपल्या नैराश्यावर मात करून दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये नव्या वाटा शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माननीय श्री ब्रिजेश तळवळकर यांना आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलत. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे सांगण्यासाठी 7559 208 908 या रेडिओच्या क्रमांकावर जरूर फोन करा. नंबर पुन्हा एकदा 7559208908. या कार्यक्रमात आता अर्चनाला निरोप द्या. पुन्हा भेटू नवीन गप्पा, गाणी आणि गोष्टींसह. तोपर्यंत नमस्कार.